या स्पर्धेसाठी राजकुमार गुप्ता हे पंच नियुक्त झालेले आहेत आणि विश्वजित सांगली अफन यवतमाळ या दोघांच्यामध्ये क्वार्टर फायनलची ही स्पर्धा आज या ठिकाणी सुरू होते. दोघांच्याही पकडीवरनं हालचालीवरनं असं लक्षात येते की ते दोघंही उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत. या खेळात त्याला जाण आहे, परंतु विश्वजितनं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेक्षकांमध्ये शूटिंग करतायत त्यांनी फ्लॅश लाईट बंद करायचंय. हा स्पर्धेतून मॅच नंबर 2 च्या मागे त्यामुळे त्याला एक बाद गुण घोषित करण्यात आलेला आहे. पुन्हा विश्वजित अफन दोघं स्पर्धक या खेळात खेळता खेळता ग्राउंडच्या बाहेर गेले असल्यामुळे त्यांना बाद गुण देण्यात आलेले नाहीत. पुन्हा विश्वजित आणि अफन यांच्यामध्ये चूर सुरू झालेली आहे. खेळत खेळत अफनकडून पुन्हा ती चूक झाली आणि त्याला पुन्हा एक बाद गुण देण्यात आलेला. कॉन्टेस्ट एरिया म्हणजे क्रीडांगणाच्या बाहेर तो गेल्यामुळं त्याला एक बाद गुण देण्यात आलेला आहे. पुन्हा आणि याच्या प्रयत्नामध्ये विश्वजितला एक वझारी गुण प्राप्त झालेला आहे. अफनने केलेल्या प्रयत्नावरती प्रति डाव करून विश्वजितला गुण संपादन करण्यासाठी यश प्राप्त झालेलं आहे. अफनने आपला प्रयत्न करण्यास गुण मिळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल होतोय. पंचांनी दिलेल्या आदेशानुसार खेळाडूंचं कौशल्य दाखवण्याची आपली ही खेळ पद्धती सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि हा प्रयत्न विश्वजितनं तमोई नागे हा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला तो स्कोर पंचांनी वजारी एक गुण दिलेला आहे आणि या स्पर्धेत वजारी आणि वजारी असे